विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन तर सगळ्यांनी ऑलमोस्ट केलंय. ओके, ऑलमोस्ट. काही मुलं राहिले, टेन्शन घेऊ नका, तुमचं पण होऊन जाईल. एक सांगू का तुम्हाला मी, 95 पर्सेंटाईल पासून 98 पर्सेंटाईल पर्यंत खूप मुलं आहेत. हजारो मुलं आहेत आणि सगळे टॉपरच आहेत. हो, सगळे टॉपर आहेत, लक्षात घ्या. 95+% सीईटी मध्ये मिळवणं ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि 98 पर्यंत पोहोचलाय हे सुद्धा सगळ्यात बेस्ट आहे. मग या मुलांसमोर हाच प्रश्न पडलाय की मी जर कोर ब्रांच घेतले, सिव्हिल, मेक, इलेक्ट्रिकल, अगदी सीओईपी मिळण्याचे चान्सेस खूप आहेत. मुलींमध्ये कमेन्स मेकॅनिकल सुद्धा मिळू शकतंय. ओके, पण मला एक ब्रांचेस पाहिजेत. मला सीएस, आयटी, एआय, डाटा सायन्स इथं पाहिजे. पण 98 पर्सेंटाईलला मला सांगा सीओईपी नाही, बीजेटीआय नाहीये. मुलींसाठी कमेन्स कॉलेज कमीच चान्सेस आहेत, लक्षात घ्या. वालचंद सुद्धा नाही, पीआयसीटी सुद्धा नाही. मग कुठं पोहोचतोय प्रवास येऊन? व्हीआयटी पर्यंत. इथं पण चान्सेस आहेत, पीसीसीओई, व्हीआयटी इथपर्यंत ठीक आहे. पण मला 98 पर्सेंटाईल मिळालेत. मग मी डी.वाय. पाटील पिंपरी, आकुर्डी, मॉडर्न, पीव्हीजी, एआयएसएसएम, एमएमसीओई बेस्ट कॉलेजेस आहेत, पण मन तयार होत नाही. मग त्या कॉलेजेस पेक्षा मग मी सीओईपीचं मेक घेतो, इलेक्ट्रिकल घेतोय, सिव्हिल इंजिनिअरिंग करायची माझी तयारी आहे. काय करू आता प्रश्न पडलाय. ओके, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मग मी कशासाठी हा व्हिडिओ बनवतोय सांगतो, ऐका. तुम्हाला काय करायचंय हे ठरवा. हो, आयुष्यात काय करायचंय हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे. इथं रिटेक नाहीये, पुन्हा चान्स नाहीये नेक्स्ट इयर पुन्हा रिपीट करून, चला ठीक आहे मी सीएस घेतलंय, आता सीएस ला काही मजा नाही, मी आपलं मेकॅनिकल घेणार आहे. पुढल्या वर्षी पुन्हा सीईटी देऊन मी करतो मेकॅनिकल. नाही, हे योग्य नाहीये. आत्ताच ठरवायची वेळ आलेली आहे. मी 2 एक्झाम्पल देतो. एक भिन्न टोकाचे एक्झाम्पल्स आहेत. एक स्टुडंट होता, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, एबीपी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. 1 वर्ष इंजिनिअरिंग केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, मला ऍग्री करायचंय. गेलं ते वर्ष वाया आणि ऍग्रीसाठी तयारी केली, घेतलं ऍग्रीला ऍडमिशन. आता काय करतोय मला माहित नाहीये. दुसरा स्टुडंट ऍग्रीला घेतलं होतं, देवा शपथ सगळं खरंय. ऍग्रीला घेतलं होतं, पण नंतर त्याला लक्षात आलं की त्यात काही इंटरेस्ट नाहीये, इंजिनिअरिंगच करायचं आहे. पुन्हा सीईटी दिली. असे स्टुडंट बघितले, चुकीचे निर्णय घेतल्यामुळे एक वर्ष वाया गेले की नाही. मग असं काही नको आहे. बाळांनो, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो बरं का. तुम्हाला वाटत असेल चला सिव्हिल घेऊया आपण, बेस्ट ब्रांच आहे. पण या सिव्हिलला ना खूप वेळ द्यावा लागणार आहे. यश मिळणार याची गॅरंटी आहे, लक्षात घ्या. प्रामाणिकपणे प्रयत्न केला ना, यश मिळणार आहे. पण वेळ लागणार आहे. हो, मी सांगतो. काहींना 3 महिन्यात सुद्धा गव्हर्नमेंट जॉब मिळालेत. अगदी माझे क्लोज काही आहेत, त्यांना 3-4 महिन्यात सुद्धा गव्हर्नमेंट जॉब मिळालाय. काहींना 3 वर्ष सुद्धा लागलेत, काहींना त्याच्यापेक्षाही जास्त वेळ लागलाय. लागलाय वेळ, पण अचीव्ह केलाय सक्सेस, मिळवलाय सक्सेस, लक्षात घ्या. ओके, बर मग मुलींनी सिव्हिल घेणं चांगलं आहे की नाही? काही प्रॉब्लेम नाहीये. नाही सर, साईटवर जाऊन काम करावं लागतं. नाहीये, ते डोक्यातून काढून टाका तुम्ही, लक्षात घ्या. अपॉर्च्युनिटीज प्रत्येक ब्रांचमध्ये आहेत. सिव्हिलमध्ये आहेत, मेकमध्ये आहेत, इलेक्ट्रिकलमध्ये आहेत, सीएसमध्ये आहेत, आयटी सगळीकडे अपॉर्च्युनिटीज आहेत. तुला आवडतंय का? तुझी आवड आहे का? तुला त्यात आयुष्यभर काम करायचं आहे. बर, मग सिव्हिल घेतलं तर प्रायोरिटी ही एमपीएससी, यूपीएससी सारख्या एक्झामलाच द्यावी लागते. ही रियालिटी आहे. कारण तुम्ही स्वतःचा बिझनेस उभा राहू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, अशी कितीतरी उदाहरणं आहेत, इव्हन साताऱ्यामध्ये आहेत, भरपूर ठिकाणी आहेत, की त्या लोकांनी शून्यातून सुरुवात केली आणि स्वतःचं एक साम्राज्य उभारलंय म्हणूया आपण. ओके, मोठे-मोठे बिल्डर आहेत म्हणूया आपण. त्यांनी शून्यातूनच सुरुवात केलेली आहे. आता आजच्या काळात ते शक्य नाहीये. त्यावेळेचा काळ वेगळा होता. काळ कुठलाही असू दे, तुमच्यात स्किल असते तर तुम्ही कुठूनही, म्हणतो ना आपण, की हात मारे तिथे पाणी काढीन, मराठी भाषेत म्हटलं जातं, लक्षात घ्या. असं तुमच्याकडं ॲटिट्यूड हवंय, असे तुमचे प्रयत्न हवे आहेत. नाही, मी हार मानणारच नाही. मी प्रयत्न करत राहणार. अपयश जरी आलं, जरी ठेच लागली, जरी ठोकर बसली, तर त्यातून पुन्हा उभं राहण्याची क्षमता लागते. कुठलाही बिझनेस करताना हेही लक्षात घ्या. मग आता सिव्हिल, मेक, इलेक्ट्रिकल ह्या ब्रांचेस चांगले आहेत. तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळत असेल तर घ्यायला काही हरकत नाहीये, जर तुम्हाला पुढे एमपीएससी, यूपीएससीला वेळ द्यायचा असेल तर. नाही, नाही सर, मला आयुष्यात लवकर सेट व्हायचंय. मला मोठं पॅकेज पाहिजे. मग इकडं आहेत, इकडे पण चान्सेस आहेत. सीओईपी मध्ये ना सांगतो, लक्षात घ्या, पीएसयू कंपनीज येतात. बीपीसीएल सारखी कंपनी लास्ट इयर आली होती, लक्षात घ्या. मेकच्या, सिव्हिलच्या जवळजवळ 10 ते 12 मुलांची प्लेसमेंट झाली. ओके, 21 लाखाचे पॅकेजेस आहेत. होय. भारत पेट्रोलियम असेल, इंडियन ऑइल असेल, यांचे प्लेसमेंट होतात. कराड गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण अगोदर झालेले आहेत, सीओईपीत होत आहेत. गेटमध्ये चांगला स्कोर आणा ना. ओके, गेट एक्झाम मध्ये चांगला स्कोर आणा. डायरेक्ट इंटरव्ह्यूच असतो तुमचा, लक्षात घ्या. गेटची तयारी पहिल्या दिवसापासून करावी लागेल.
सिव्हिल घेताय, एमपीएससीची तयारी पहिल्या दिवसापासून वेळ द्यावा लागेल. मग आता मला सांगा, प्रश्न काय होता रे आपला? सीओईपी मेक, व्हीआयटी सीएस दोन्हीही बेस्ट आहेत. होय. पण आता व्हीआयटी ला घ्यायचं म्हणलं की पहिला प्रश्न मुलांच्या मनात येतो की सर ऍडमिशन खूप आहेत, इनटेक जास्त आहे. असू दे ना, कितीही असू दे, लक्षात घ्या. तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे. मग तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह केलं तर काय? कम्युनिकेशन स्किलमध्ये तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. आणि आणखी स्वतःला इम्प्रूव्ह करताना Instagram बंद करा पहिल्यांदा. मी बघतोय आत्ताच्या स्टेजला जेवढी मुलं आहेत काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे येत आहेत ना, लक्षात घ्या. तर मी काय बघतोय? Instagram, ओके, Snapchat, कॉलिंग, WhatsApp, ओके, भरपूर वेळ तुमचा टाईमपास चाललाय. निवांत उठलं जातंय, लाईफ एन्जॉय करायचं चाललंय. अरे, इथून तर आयुष्याला सुरुवात आहे. धडपड करा, बाहेर पडा. मी तुम्हाला सांगतो, सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय, जावा ना कुठल्यातरी साईटवर व्हिजिट करा. तिथले सीनियर इंजिनिअरला भेटा, बघा. मी तुम्हाला सांगतो, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला मोटिव्हेट त्याचबरोबर डिमोटिव्हेट करणारे सुद्धा लोक भेटतात बरं का. मग निर्णय आपल्याला घ्यायचा. एखादा म्हणला, "ए नको रे बाबा, कशाला सिव्हिल बघतोय ना, आम्हाला इथं असं करावं लागतंय." लगेच निर्णय बदलायचा नाहीये. प्रॉपर विचार करायचा, लक्षात घ्या. मेकॅनिकल, मी तुम्हाला सांगतो साताऱ्यात सुद्धा एमआयडीसी मध्ये भरपूर कंपनीज आहेत. शिरवळला मोठी एमआयडीसी आहे, पिंपरी चिंचवडला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग अगदी मी तुम्हाला सांगतो 20-30 वर्षापूर्वी तीच तर मेन ब्रांच होती. अजून देखील त्याला स्कोप आहे. तिथे काय काम करावं लागतं, अपॉर्च्युनिटीज काय असतात याचा स्टडी करा. पुढचे 7 दिवस तेच करायचंय. कारण आता मी तुम्हाला सांगू का, मेन काम तेच आहे. आणि सीएस, टेक वगैरेकडे जायचं असेल तुम्हाला, तर मग तुम्हाला एआय मिळालं तरी घ्यावं लागेल. एआय एमएल, एआय डीएस वगैरे सुद्धा घ्यावं लागेल. आणि इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल करणारी मुलं बरोबर कोडिंगचे कोर्सेस सुद्धा करतातच, लक्षात घ्या. करतातच. म्हणजे ते व्हर्सटाईल होऊन जाते, लक्षात घ्या. पण इतकं सोपं नाहीये कॉलेज करत आणखी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजमध्ये ह्या गोष्टी शिकून घेणं. त्याला पण डिसिप्लिन लागणारच आहे. व सध्या काय चाललंय, एक काम करा ना, टिगो 2 मधले फॉर्म्युले तर रिवाईज करा. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हचं काय नाहीये. इंटिग्रेशनमध्ये टिपिकल फॉर्म्युले आहेत. कुठले फॉर्म्युले आहेत? हे फॉर्म्युले 1/a² प्लस x². सोपे आहेत. 1/a² मायनस किंवा रूटमध्ये a² मायनस x². फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन हे फॉर्म्युले एकदा करा ना. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, राइट हँड रूल, थंब रूल, ट्रान्सफॉर्मर, सॉलिड स्टेट, फ्रॅक्शन, इंटरफरन्स सगळं लागणार आहे तुम्हाला इंजिनिअरिंगला. होय. फिजिक्समध्ये इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन आहे. मग आता बाळांनो, कराल सुरुवात. डिसिजन तुमचे. पुन्हा आम्हाला म्हणू नका, की तुम्ही आम्हाला पालकांना म्हणजे आम्हाला म्हणजे पालकांना म्हणू नका, की हे करायला लावलं, मला ते करायचं होतं, मला असं करायचं होतं, मला तसं करायचं होतं. युनिव्हर्सिटी सुद्धा मॅटर करत नाही. साताऱ्यातले असाल, सिव्हिल इंजिनिअरिंग करायचे, घ्या ना केबीपीला ऍडमिशन. घ्या ज्ञानेश्वरी कॉलेजला ऍडमिशन. नाही फरक पडणार. सिव्हिल इंजिनिअरिंगच शिकायला मिळणार आहे, लक्षात घ्या. पुण्यातच जाऊन पुणे युनिव्हर्सिटी मिळालं म्हणून काय फार मोठा बदल होतो? नाही. हे लक्षात घ्या आणि अभ्यासाला आता सुरुवात करा. निर्णय घ्या लवकर. ऑल द बेस्ट.